वळूया पुढच्या बातमीकडे। भंडारा गोंदिया लोकसभेची जागा शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। भंडारा गोंदियाची जागा बदलून शरद पवार गट दुसरी जागा मागणार असल्याचे सुद्धा सूत्रांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांसोबत भंडारा गोंदियामध्ये पवार गटाची फारशी ताकद नाही। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच भंडारा गोंदिया कधी काळी राष्ट्रवादीचा गड होता, परंतु प्रफुल्ल पटेल अजितदादांसोबत गेले, त्यामुळे आता शरद पवार गटाची फारशी ताकद या मतदारसंघात उरली नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं जागा वाटप करताना शरद पवार गट भंडारा गोंदियावरचा आपला दावा जो आहे तो सोडण्याच्या तयारीत आहे आणि ती जागा काँग्रेसला देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण की काँग्रेस त्या ठिकाणी लढणार, नाना पटोलेंचा गृह मतदारसंघ तो आहे आणि त्या बदल्यात राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो वेगळी जागा मागणार आहे। 2019 पर्यंत अनेक वेळा शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने भंडारा गोंदिया लोकसभेची जागा लढवली, परंतु आता प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत नाही। त्यामुळे तिथे शरद पवार गट जो आहे तो कमजोर झालेला आहे, निवडून येऊ शकत नाही अशी स्थिती आहे। त्यामुळेच निवडून येण्याच्या फॉर्म्युल्यावर या जागा वाटप केलं जाणार आहे अशी माहिती आहे आणि त्यामुळे शरद पवार गट भंडारा गोंदिया लोकसभेवर आपला दावा जो होता तो सोडण्याच्या तयारीत आहे। त्या बदल्यात विदर्भातला कुठलाही एक वेगळा मतदारसंघ जे आहे ते मागण्याची तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे एकीकडे भाजप आणि अजितदादा गटात भंडारा गोंदियावरून रस्सीखेच सुरू असताना आता शरद पवार गटानं आपला दावा त्या मतदारसंघावरून सोडला असं दिसतंय आणि आता त्या मतदारसंघात महाविकास आघाडी करून काँग्रेस एक उमेदवार देईल आणि त्याची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झालेली आहे अशी माहिती आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।